मी राख्या बांधायला अंशूला लाइटिंगची पाहिजे, पण लाइटिंगची इथं भेटणं झाली ना. हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज आहे ब्लॉगचा 8वा दिवस. 80 डेज ती 30 डे चॅलेंज. आज आहे 8वा दिवस आणि मी आज वेगळी भाजी करते, जे की मी तुमच्यासोबत कधीच शेअर केली नाहीये ब्लॉगिंग मध्ये. हे आहे हरभऱ्याची भाजी, इथे आहे डाळ. अशी तुम्ही कधी खाल्ली आहे का नाही माहिती नाही, पण आमच्या इकडे खूप जास्त खातात आणि खूप टेस्टी लागते हरभऱ्याची आणि डाळ मिक्स अशी भाजी. आता मी लसूण कान झाल्यानंतर दाखवते, कारण रेसिपी पूर्ण तर मी दाखवू शकणार नाही, कारण मला अंशूला सोडायचं आहे लवकरात लवकर, म्हणून 9:30 पर्यंत. 8:45 का 9 काहीतरी वाजले असते, 9 वाजलेत. त्याच्यामुळे मी तुमच्यासोबत शेअर करणार नाही, झाल्यानंतर दाखवते. आणि जर तुम्हाला याची रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. तर चला, लसूण वगैरे घेतलेला आहे. लसूण, हिरवी मिरची जी करणार आहे, एवढी मिरची तिखट आहे ना, तुम्हाला काल सांगत होते ना, ह्या मिरचीचं खूप तिखट आहे मिरची. मी सुद्धा खाल्ले नाही माहिती का, कारण ती भाजी मी तशीच ठेवली आहे बघा गवारीची, कारण खूप तिखट आहे, खूप भयंकर तिखट आहे. तर चला, भाजी झाल्यानंतर तुम्हाला दाखवते, शेअर करते कशी केली ते, आणि आदनमधनं पण थोडंफार दाखवते. चला, आजचा ब्लॉग स्टार्टिंग केलेला आहे, वर्कआउटहून वगैरे आलेली आहे, फ्रेश झालेली आहे. चला म्हटलं आज आपला ब्लॉग सुरू करूया. 30 डेजचं चॅलेंज आहे ना, ते पूर्ण तर करावं लागेल. तुम्हाला मी सांगितलेलं आहे, जसं तुम्ही म्हणता की बोलली पण केलं नाहीये म्हणून करते, बाकी दुसरं काहीच नाही. आणि मला माझी कन्सिस्टन्सी बघायची, मी करू शकते का ते. चलो, तर आता वाजलेले आहेत 11:15. तुम्हाला मी भाजी दाखवायचं विसरले, कारण अंशूला सोडायचं गडबडीमध्ये काहीच लक्षात राहत नाही, त्याच्यामुळे म्हटलं चला तुम्हाला दाखवली नव्हती भाजी मी कशी बनवली ती. तर हे आहे हरभऱ्याची भाजी, मूग आणि हरभरा मिक्स करून केलेली आहे मी. इथे आहे कोंदीची पोळी, इथे आहे भाकर, कारण ही केलेली एवढीच उरलेली होती म्हणून केली मी त्याची आज पोळी. आणि ते आता माझ्याशिवाय कोण खाणार नाही, अंशू जर खात नाहीये म्हणून म्हटलं चला मीच खाते. दिवसा खाल्ल्या तर काही नाही, चालतं, मॅनेज होतं. रात्री खायला जास्त हेवी जमत नाही, म्हणून मी आता घेतलेली आहे. तर मी अशी बनवली आहे हरभऱ्याची भाजी, एकदम साधी सोपी आणि सिंपल आहे, जास्त तेवढा अवघड नाही आहे. जिरे मोहरा मसाला टाकायचा आणि हिरवं मिरचं टाकायचं आणि मूग म्हणजे मुगाची डाळ टाकायची शिजायला, आणि पाणी टाकायचं. पाणी गरम नाही, थंडच टाकायचं, आणि त्याला शिजू द्यायचे. आपले हे डाळ शिजू द्यायची. डाळ शिजल्यानंतर मग थोडी कचवट झाली ना, मग आपण हरभऱ्याची भाजी टाकायची, जी मी वाटीत काढून ठेवलेली आहे ना ती टाकायची, आणि पूर्ण म्हणजे एकजीव होईपर्यंत त्याला शिजू द्यायचं. पूर्ण अशी पातळ पण होते, घट पण होते, आणि ह्याच्याहून मोकळी सुद्धा होते बरं का, पण ती खूपच म्हणजे अशी हो लागते असं, म्हणजे खाता व्यवस्थित येत नाही, म्हणून मी थोडी पाणी ठेवलेलं आहे. सुकी पण बनते, ते पण खूप छान बनते. आणि इथे आहे माझी भाकर भाजी, आणि इथं सलाड घेणार आहे, जे की गाजर. आता आम्ही आज आणणार आहे ककडी, कारण माझं गाजर किती 2 उरले वाटतं आज एक, आणि उद्या एक जाईल मला, पण आज मी ककडी आणणार आहे. धुवून घेते वॉश करून. चला, मी जी करते जेवण. आणि आज आणायला जायचे राख्या, जे की उद्या रक्षाबंधन आहे. पौर्णिमा तर आजच चालू झाली वाटतं, आणि उद्या रक्षाबंधन आहे, तर आज आणूयात राख्या, आणि उद्या पण आपला ब्लॉग तर डेली होणारच. चला, करते जेवण. वाजलेला आहे 2:30 आणि मी जाते अंशू आणायला. कोणी क्लास असतो ना त्याचा एक्स्ट्राचा, म्हणून त्याला आणायला चाललेली आहे, घ्यायला. फॅन बंद करते. चला, आणूया जाऊन त्याला. चष्मावर आणलाय वाटतं इथं, आणि मला राख्या पण आणायचं, राखी पण आणायची आहे. बघूयात, भेटली तर सांगते तुम्हाला मी. राखी पण चलो चालेल अंशूला घ्यायला. अंशूला आणायला चालले मी. हे पहा रस्ता असा आहे. अंशूला आले मी घ्यायला. अंशू काहीतरी सांगायला. अंशू खुश. काय काय आहे उद्या? अंशूला गिफ्ट भेटले. खाल्लंच वाटतं ना. बापरे, किटकॅट किटकॅट नाही, मी खाणार आहे तुझं चॉकलेट. नाही देणार. बर, घरी तर घरी गेलास खा ना, मग इथे कशाला खायला लागला. चल बस,
बस चल चल आपल्याला राखी आणायला द्यायची. चल मी राख्या बांधायला अंशूला लाइटिंगची पाहिजे, पण लाइटिंगची इथं भेटणं झाली ना. इथं वाजायला लागलीत किती 6 आणि अंशूला गिफ्ट भेटले. हे बघा हे थांब गिफ्ट म्हणजे बड्डेचं अंशूच्या स्कूलमध्ये हे दिलेले. अंशू म्हणत होता मला तुला गिफ्ट दिलेले, तू तर फ्रूट खातीस म्हणत होता ना, आता आपण खायला लागले. छान आहे, गोड आहे. खाल्लं छान आहे. मस्त आहे मस्त. काय की ह्याच्यामध्ये बी आहे बघ. नका बी छान लागले खायला. तवाच काढाव का 6 वाजले. आणि चाललंय स्कूलला. आम्ही राखी आणलेली 2च राख्या घेतल्यात मी. 2च घेतल्यात. अंशूला लाइटिंगची घेणार आहे, ती दीदी आणणार आहे अंशूला. कोणतर बांधाल ना तुला. बरं मी बांधते. आज रात्री आणि जाणार आम्ही राखी आणायला अंशूला. ट्युशनून आल्यास अंशू आहे ना. ती दुसऱ्या दुकानात तिथे आवडल्या नव्हत्या मला राखी. चला तर मी आणले होते दुपारी राख्या 2. ते पण एवढंच एमर्जन्सीत घेतलेल्या होत्या, पण छान आहेत. याच्यात आहेत राख्या. तुम्हाला दाखवते मी. दाखवा म्हटलं तुम्हाला राख्या दाखवलेल्या नाही आहेत. चालू आहे. खूप सुंदर आहेत बरं का. हे बघा मी फर्स्ट टाइम अशा राख्या घेतलेल्या आहेत. अशी आहे राखी ही. एक मला 50ला भेटलेली बरं का ही राखी. छान आहे, कारण कितीही मोठी कशीही घ्या शेवटी ते काही दिवस लिहून फेकूनच देणार आहेत. पण मी घेतल्यात ह्या टायमिंगला ना. फर्स्ट टाइम मी अशा कलरफुल राख्या घेतल्यात. नसतं दरवेळेस ना रुद्राक्ष किंवा मग ओम कृष्ण इतके दिवस ना मी तशाच बांधत आले आहे माझ्या भावांना राख्या. म्हणून म्हटलं ह्या वेळेस काहीतरी वेगळं घेऊया राख्या, म्हणून मी ह्या आणलेल्या आहेत. तर चला कशा वाटल्या तुम्हाला माझी हे राखी ते मला नक्की सांगा. अशी आहे राखी. आणि आवडला असेल आजचा ब्लॉग तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. टेक केअर फ्रेंड. बाय बाय.